ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव ठरलं ते म्हणजे निलेश सांबरे। कोणत्याही प्रमुख पॅनलचा आधार नसताना विक्रमगड तालुक्यातील सेवा संस्था मतदारसंघातून त्यांनी दणदणीत विजय मिळवत स्वतःचा स्वतंत्र जनाधार पुन्हा एकदा सिद्ध केला आहे। इतकंच नाही तर जिल्हास्तरीय ओबीसी राखीव मतदारसंघातही त्यांनी प्रस्थापितांविरुद्ध कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नसताना स्वबळावर अटीतटीची लढत देऊन क्रमांक 2 वर राहिले। स्वबळावर काही राजकीय विश्लेषकांच्या मते गेल्या 2 दशकांपासून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि सहकार क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामांचं प्रतिबिंब आता निवडणुकीत दिसू लागलं असून ठाणे पालघरच्या राजकारणात त्यांचं वाढतं महत्त्व या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय रणनीतीलाही बळ देणारा मानला जात आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच हितेंद्र ठाकूर आणि आमदार किसन कथोरे या सर्वांच्या सहकार्याने उभ्या असलेल्या सहकार पॅनलने 21 पैकी 15 जागांवर विजय मिळवत बँकेवर स्पष्ट बहुमत मिळवलं। स्थानिक पातळीवरील प्रभावी नेत्यांना एकत्र आणण्यात एकनाथ शिंदे यांना यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून या निकालामुळे ठाणे पालघरमधील त्यांचं राजकीय वर्चस्व आणखीनच मजबूत झाल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या परिवर्तन पॅनलला अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांच्या राजकीय रणनीतीवर प्रश्न उपस्थित होत आहे। या पराभवानंतर ठाणे पालघरच्या बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांच्या पुढील भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे।